पनवेल महानगरपालिकेच्या वतीने गेल्या आठवड्यापासून चारही प्रभागांमध्ये अनधिकृतपणे रस्त्यावर, फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, व्यावसायिकांवर आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार तोडक कारवाई करण्यात येत आहे. फुटपाथवर तसेच रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेच्या वतीने ही तोडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. खारघरमध्ये सहाय्यक आयुक्त स्मिता काळे आणि प्रभारी अधीक्षक जितेंद्र मडवी यांनी नुकतीच जलवायू रोडवर अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी तोडक कारवाई केली. तसेच खारघरमधील सेक्टर 19 मध्ये मार्केटमध्ये रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर तसेच अनधिकृत हातगाड्यांवर JCBच्या मदतीने तोडक कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्या सूचनेप्रमाणे प्रभारी अधीक्षक अरविंद पाटील यांनी टोल नाका हायवेवर अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करून फुटपाथ आणि रस्ता मोकळा केला. तसेच कळंबोलीमध्ये रस्त्यावर अनधिकृत भाजीचा, आईस्क्रीमचा, फूल विक्रीचा, खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई करून सर्व सामान जप्त केले. रोडपाली कमानीजवळ अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. प्रभाग समिती ब अंतर्गत खांदा कॉलनी, न्यू पनवेल फुटपाथवरील अनधिकृत स्टँड आणि बॅनर काढण्यात आले. याबरोबर तळोजा फेज 1 आणि नावडे फेज 2 मध्ये प्रभारी अधीक्षक अमर पाटील यांनी फुटपाथवर खाद्यपदार्थांच्या दुकानाबाहेर अतिक्रमण करून विकल्या जाणाऱ्या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर अतिक्रमण विभागाच्या सहाय्याने कारवाई केली. तसेच खांदेश्वर येथील फुटपाथ, कामोठे सेक्टर 7 आणि 8 येथील विजय मेडिकलच्या बाजूला आणि स्वस्तिक हॉटेलच्या लगत असलेल्या अनधिकृत हातगाडी, संत तुकाराम महाराज मार्गावरील फुटपाथवर तसेच मेन रोडवर अनधिकृत फळ विक्रेते, पनवेलमधील उरण नाका आणि लाईनआळी येथे रस्त्यावर तसेच फुटपाथवर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून माल जप्त करण्यात आला. तसेच टपाल नाका, बालाजी मंदिर रोड, नवीन पनवेल स्टेशन परिसरात कारवाई करून सामान जप्त करण्यात आला आहे.